मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट विनायक देशमुख. नेहमीप्रमाणे आता मी नवीन विषय घेऊन आपल्याकडे आलेलो आहो. आपल्याला तो आवडल्यास आपण लाईक सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन दाबावी आणि कॉमेंट्स देऊन मला प्रोत्साहित करावे. तर विषय सुरू करूया. विषयाचे नाव आहे दत्तकपत्र ॲडॉप्शन डीड. दत्तकाची प्रथा फक्त हिंदू कायद्यांनवेच मान्य केलेली आहे. इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तिगत कायद्यांनवे त्यास मान्यता दिलेली नाही. दत्तक घेणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या मुलास अथवा मुलीस आपल्या मुलगा अगर मुलगी म्हणून मान्यता देणे. हिंदू दत्तक व पोटगी अधिनियम 1956 हा 22 डिसेंबर 56 रोजी लागू करण्यात आला. त्यानंतर झालेले दत्तक विधान हे या नियमानुसारच असले पाहिजे, अन्यथा ते कायदेशीर होत नाही. जुन्या व नव्या कायद्याप्रमाणे प्रत्यक्ष दत्तक घेणे व दत्तकाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्याशिवाय अन्य कोणत्याही समारंभाची अथवा विधीची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे दत्तक विधानाकरता कोणत्याही प्रकारचा दस्त किंवा दत्तकपत्र करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर सदर प्रकारचा दत्तक देणार व घेणार यांनी लिहिलेला असेल तर तो नोंदविला असेल तर न्यायालयात सदर दत्तक विधान हिंदू दत्तक कायद्याने योग्य रीतीने झाले आहे असे समजण्यात येईल. याकरिता दत्तकपत्र करणे आवश्यक आहे. तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीस सदर दत्तक विधान योग्य नाही असे सिद्ध करता येईल. कायदेशीर दत्तक विधानास आवश्यक बाबी. दत्तक घेणाऱ्यास तसे करण्याची क्षमता व अधिकार असला पाहिजे. दत्तक देणाऱ्यास तसे करण्याची क्षमता असली पाहिजे. दत्तक हा दत्तक म्हणून जाण्यास पात्र असला पाहिजे. दत्तक विधान हे हिंदू दत्तक व पोटगी अधिनियम 1956च्या दुसऱ्या भागातील अटीनुसार असले पाहिजे. दत्तक घेण्यासाठी हिंदू पुरुषाची क्षमता. हिंदू पुरुष स्थिरचित्त, साऊंड माइंड व मेजर सज्ञान असेल तर त्यास दत्तक घेण्याची क्षमता असते. परंतु सदर पुरुषाची पत्नी ह्यात असेल तर त्यास आपल्या पत्नीच्या संमतीशिवाय दत्तक घेता येणार नाही. परंतु सदर पत्नीने संसाराचा सर्वस्वी व कायमचा त्याग केला असेल अथवा हिंदू राहिली नसेल अथवा सक्षम न्यायालयाने तिला अनसाऊंड माइंड ठरविले असेल तर सदर पत्नीच्या संमतीची दत्तक घेण्याकरता आवश्यकता नाही. सदर पुरुषास अनेक पत्न्या असतील तर सर्वांच्या संमतीची दत्तकात जरुरी आहे. दत्तक घेण्यासाठी हिंदू स्त्रीची क्षमता. कोणत्याही हिंदू स्त्रीला जी साऊंड माइंड व मेजर आहे आणि जिचे लग्न झालेले नाही अथवा जिचे लग्न झाले आहे पण जिचा घटस्फोट झालेला आहे अथवा तिचा नवरा मयत आहे अथवा त्याने संसाराचा सर्वस्वी व कायमचा त्याग केला आहे अथवा तो हिंदू राहिला नाही अथवा त्यास सक्षम न्यायालयाने अनसाऊंड ठरविलेले आहे, अपात्र ठरविलेले आहे, अशा स्त्रीला दत्तक घेण्याची क्षमता आहे. जर स्त्री विवाहित असेल व जर नवऱ्यास दत्तक घेण्याची क्षमता असेल तर तिला दत्तक घेता येणार नाही. मात्र नवरा ज्यावेळी दत्तक घेईल त्यावेळी तिच्या संमती वाचून त्यास दत्तक घेता येणार नाही. दत्तक घेण्याकरता क्षमता असलेली व्यक्ती. दत्तक देण्याकरिता क्षमता असलेली व्यक्ती. जनक, पिता किंवा आई किंवा पालक याखेरीज कोणासही मूल दत्तक देता येणार नाही. जनक पिता जर ह्यात असेल तर मुलाच्या आईच्या संमतीने दत्तक देण्याची क्षमता फक्त पित्यासच आहे. परंतु मुलाच्या आईने संसाराचा सर्वस्वी व कायमचा त्याग केला असेल किंवा ती हिंदू राहिली नसेल किंवा सक्षम न्यायालयाने तिला विकृत चित्त ठरविले असेल तर तिच्या संमतीची आवश्यकता नाही. जनक पिता मयत असेल किंवा त्याने संसाराचा सर्वस्वी व कायमचा त्याग केला असेल किंवा तो हिंदू राहिला नसेल किंवा सक्षम न्यायालयाने त्याला विकृत चित्त ठरविला असेल तर जनक आई मूल दत्तक देऊ शकते. जनक पिता आणि जनक आई दोघेही मयत असतील किंवा त्यांनी संसाराचा सर्वस्वी व कायमचा त्याग केला असेल किंवा त्यांनी मुलाचा त्याग केला असेल किंवा सक्षम न्यायालयाने त्यांना विकृत चित्त ठरविले असेल किंवा मुलाचे जनक माता पिता माहीत नसतील तर त्या मुलाचा पालक जिल्हा न्यायालयाच्या पूर्वसंमतीने मुलास दत्तक देऊ शकतो. पालक म्हणजे अशी व्यक्ती की मूल व त्याची मिळकत जिच्या देखरेखीखाली आहे व जीस जनक पित्याचे किंवा जनक आईचे मृत्यूपत्राने पालक म्हणून नेमले आहे.
किंवा न्यायालयाने जिला पालक म्हणून नेमले आहे किंवा घोषित केलेले आहे. कोणते मूल दत्तक म्हणून देता येईल? दत्तक जाणारे मूल हे हिंदू असले पाहिजे. ते पूर्वी दत्तक म्हणून दत्तक दिलेले नसले पाहिजे. सदर मुलाचे लग्न झालेले नसावे व सदर मुलाचे वय 15पेक्षा कमी नसावे. शेवटच्या 2 अटीकरता जाती रीतिरिवाजाप्रमाणे अथवा रूढीप्रमाणे अपवाद करता येतील. कायदेशीर दत्तक विधानात आवश्यकता असणाऱ्या बाबी. एखाद्या मुला दत्तक घ्यावायचे असेल तर दत्तक घेणाऱ्या पित्यास किंवा आई दत्तक घेण्याच्या वेळी हिंदू मुलगा अथवा मुलाचा मुलगा अथवा मुलाच्या मुलाचा मुलगा औरस किंवा दत्तक घेऊन झालेला नसावा. एखाद्या मुलीस दत्तक घ्यायचे असेल तर दत्तक घेणाऱ्या पित्यास किंवा आई दत्तक घेण्याच्या वेळेस हिंदू मुलगी अथवा मुलाची मुलगी औरस किंवा दत्तक घेऊन झालेली नसावी. दत्तक घेणारा पुरुष व दत्तक म्हणून येणारी स्त्री असेल किंवा दत्तक घेणारी स्त्री व दत्तक म्हणून येणारा पुरुष असेल तर दत्तक घेणारी व्यक्ती दत्तक म्हणून येणाऱ्या व्यक्तीपेक्षा वयाने 21 वर्षापेक्षा मोठी असली पाहिजे. 2 किंवा अधिक व्यक्तींना एकाच वेळी तेच मूल दत्तक म्हणून घेता येणार नाही. दत्तक जाणारे मूल ज्या कुटुंबात जन्मले आहे त्या कुटुंबातून दत्तक घेणाऱ्या कुटुंबात त्याचे स्थलांतर करण्याच्या हेतूने संबंधित माता पित्यांनी किंवा पालकांनी किंवा त्यांच्याकडून अधिकारप्राप्त व्यक्तीने ज्या मुलास दत्तक घ्यावायचे आहे त्यास प्रत्यक्ष दिले पाहिजे व दत्तक म्हणून घेतले पाहिजे. परंतु दत्तक विधानाच्या कायदेशीरपणासाठी दत्तक होम वगैरे धार्मिक विधीची आवश्यकता नाही. दत्तक पत्रास लागणारा मुद्रांक. दत्तक घेण्यास अधिकार देणारा दस्त किंवा दत्तकपत्र मुंबई मुद्रांक अधिनियम 1958च्या परिशिष्ट कलम 3 अन्वये 50 रुपयाच्या साधारण मुद्रांकावर असणे आवश्यक आहे. दत्तकपत्राची नोंदणी. दत्तकपत्राची नोंदणी करणे कायद्याने आवश्यक नाही, परंतु दत्तकपत्र नोंदलेले असेल तर दत्तक विधान कायदेशीर आहे असे न्यायालय समजते, म्हणून दत्तकपत्र नोंदणे हितावह असते. दत्तकाचे परिणाम. दत्तक घेतलेले मूल हे दत्तक घेतलेल्या दिवसापासून सर्व कारणांकरिता त्याच्या किंवा तिच्या दत्तक पित्याचे अथवा दत्तक मातेचेच मूल आहे असे समजले जाईल आणि दत्तक दिवसापासून त्याच्या किंवा तिच्या जन्माच्या कुटुंबातील सर्व संबंध तोडले गेले आहेत व दत्तक कुटुंबात ते संबंध प्रस्थापित झाले आहेत असे समजले जाईल. परंतु दत्तक मूल जर जन्माच्या कुटुंबात राहिले असते तर ज्या व्यक्तीशी लग्न करू शकले नसते त्यांच्याशी ते दत्तक गेल्यानंतरही करू शकणार नाही. तसेच दत्तकापूर्वी जर दत्तक काही मिळकतीचा मालक झाला असेल तर दत्तकानंतरही दत्तक हा मिळकतीचा मालक राहील. तसेच जन्माच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या पोषणाचे उत्तरदायित्व त्याच्यावर राहीलच. दत्तकापूर्वी जर कोणी मिळकतीचा मालक झालेला असेल तर ती मिळकत दत्तक मूल काढून घेऊ शकणार नाही. मोबदला घेण्यास मनाई. कोणत्याही व्यक्तीने दत्तक घेतल्याच्या मोबदल्यात कोणतीही रक्कम किंवा इतर बक्षीस स्वीकारता किंवा स्वीकारण्यास कबूल होता कामा नये. रक्कम पिता कोणत्या व्यक्ती देता किंवा देण्यास कबूल होता कामा नये, अन्यथा तो गुन्हा होतो. दत्तकपत्रातील आवश्यक बाबी. दत्तकपत्रात ज्या दत्तक घ्यावायचे आहे त्याचे पूर्ण वर्णन, दत्तकाचे नाव, वय, मातापित्याचे नाव वगैरे द्यावे. दत्तकाची जनक माता ह्यात असल्यास तिच्या संमतीचा व दत्तक पित्यास पत्नी असेल तर तिच्याही संमतीचा उल्लेख दत्तकपत्रात अवश्य करावा. प्रत्यक्ष दत्तक कोणी दिला व कोणी स्वीकारला याचे सविस्तर वर्णन द्यावे, कारण फक्त हाच विधी आता आवश्यक आहे. दत्तकपत्रावर दत्तक घेणाऱ्याची सही असलीच पाहिजे. दत्तक देणाऱ्याची सहीही असल्यास चांगले. दत्तक देणाऱ्याची पत्नी व दत्तक घेणाऱ्याची पत्नी ह्यात असल्यास त्यांच्या संमतीदर्शक सह्या घ्याव्यात. तसेच दस्तावर आवश्यक त्या साक्षीदारांच्या सह्या घ्याव्यात. अशा प्रकारे दत्तक घेण्याकरिता आवश्यक बाबी असतात. दत्तक पत्राचा नमुनाही मी तुम्हाला दर्शवू शकलो असतो, पण ते जरा जास्त वाढते, त्यामुळे आता मी येथेच थांबतो. माझा विषय आपल्यास आवडला असल्यास आपण लाईक, सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉन दाबावी आणि कॉमेंट देऊन मला प्रोत्साहित करावे.
अशाच प्रकारे आणखीही पुढल्या वेळी नवीन विषय घेऊन आपल्या समक्ष येईल. नमस्कार.